झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात शिवजयंतीचे बॅनर हटवल्याने वाद, सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू, पोलिसांच्या कारवाईला विरोध, आंदोलनकर्त्यांची राज्यभर बॅनर लावण्याची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत। मात्र संतोषी माता चौकातील अफजल खान वध दर्शवणारा बॅनर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव हटवला। या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्ते विकास गोमसाळे यांनी हटवलेल्या बॅनरच्या विरोधात संतोषी माता चौकातच उपोषण आंदोलन सुरू केले। विकास गोमसाळे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की काढण्यात आलेला बॅनर पुन्हा लावण्यात यावा, तसेच संपूर्ण राज्यभर असे बॅनर्स लावण्यास परवानगी द्यावी। पोलिसांनी त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत बॅनर परत लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार गोमसाळे यांनी व्यक्त केलाय। काल आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या वधाचा जो बॅनर आहे, अफजल खान वधाचा बॅनर, तो आम्ही या ठिकाणी लावला होता। पोलीस प्रशासनाने व महानगरपालिका यांनी एकत्रितरित्या मध्यरात्री काढलेला होता। तर त्यासाठी मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। तुमची मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आणि जो अफजल खान वधाचा जो काही बॅनरला देशभरात, महाराष्ट्रात, इतर जिल्ह्यांमध्ये जो काही विरोध होतो, तो विरोध कुठेतरी थांबला पाहिजे। छत्रपतींचा इतिहास हा सर्वीकडे जाहीरपणे बॅनरच्या माध्यमातून, बाकी कोणत्याही माध्यमातून तो लोकांपर्यंत, लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे। तसंच माझी धुळे शहरातील माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांना विनंती आहे की आपण आपल्या मार्फत विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडावा की अफजल खान वधाचा जो बॅनर जो काही लागतात महाराष्ट्रात, देशात, ते याला संपूर्णकडे विरोध होतो, तो विरोध कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि बॅनर लागले पाहिजे। महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, एवढी माझी विनंती। आंदोलनकर्त्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करावा अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणावर अद्याप अधिकृत पोलीस किंवा प्रशासनाकडून प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र या घटनेमुळे शहरातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।